नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। वाळवण रेसिपीमध्ये आज आपण गव्हाची पांढरी शुभ्र अशी कुरडई बनवतोय। तर ही कुरडई बनवताना कुरडई लाल पडू नये त्यासाठी कुठली काळजी घ्यायची, चीक कितपत शिजवायचा, चीक गाळताना कुठल्या टिप्स फॉलो करायच्या जेणेकरून आपली कुरडई लाल होणार नाही, अशा छोट्या छोट्या टिप्स आपण या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक लाईक नक्की करा। कुरडई बनवण्यासाठी इथे मी 1 किलो गहू घेतलेले आहेत। गहू घेताना आपल्याला जुनेच गहू घ्यायचे आहेत। इथे मी जुनेच गहू घेतलेले आहेत कारण जुन्या गव्हाचा चीक छान पडतो। गहू सगळ्यात आधी आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आणि निवडून घ्यायचे जेणेकरून यातला घाण कचरा निघून जाईल। आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हाताने चांगले चोळून असे हे गहू धुवून घ्यायचे जेणेकरून याच्यातला थोडाफार घाण कचरा राहिला असेल तो निघून जाईल। इथे मी गहू चांगले धुवून घेतले आणि एका मोठ्या पातेल्यात घातले। या गव्हांमध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे। पाणी घालून आपल्याला हे गहू 3 ते 4 दिवस भिजवत घालायचे आहेत। आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे गहू उबदार जागेत ठेवायचे आहेत जेणेकरून आपले गहू लवकर भिजले जातील। आणि रोज सकाळी या गव्हांमधलं पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे जेणेकरून यांचा आंबट वास येणार नाही। चौथ्या दिवशी बघा इथे या गव्हांवर असा फेस आलेला आहे, याचा अर्थ आपले गहू चांगले भिजले गेलेले आहेत। तुम्हाला एक गहू असा दाबून दाखवते। गहू दाबल्यावर असा पटकन चीक निघाला की समजायचं आपला गहू चांगला भिजला गेलेला आहे। आता आपण हे गहू 3 ते 4 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेऊया। इथे मी गहू धुवून घेतले। एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याला तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून हे गहू दळताना मिक्सरच्या भांड्याला तो चीक चिकटणार नाही। भांडं धुवायला पटकन धुतलं जाईल। वरून थोडं मीठ घालूया। आता या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घालून घ्यायचे। गहू घातल्यावर आपल्याला पल्स मोडवर चालू बंद करत थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचे आहेत। अगदी बारीक असे वाटायचे नाही, जाडसर असे आपल्याला हे गहू वाटून घ्यायचे आहेत। पल्स मोडवरच वाटायचे आहेत। इथे मी असे जाडसर असे वाटून घेतले, चालू बंद करत असे वाटले। एका पाटीत इथे मी पाणी घेतलं। आता हे वाटलेले गहू या पाण्यात घालूया। गहू वाटल्यावर लगेच पाण्यात घातले की चीक लवकर मोकळा होतो। इथे मी दुसरी बॅचसुद्धा वाटून घेतली। अशाच पद्धतीने इथे मी सर्व गहू वाटून घेतले। आता इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं। आता दोघी हातांनी आपल्याला हे गहू चांगले असे चोळून घ्यायचे आहेत जेणेकरून या गव्हांमधला चीक पूर्णपणे निघेल आणि कोंडा बाजूला होईल। आता हाताने शक्य तितका हा कोंडा आपल्याला दाबून काढायचा आहे जेणेकरून या गव्हांमधला चीक पूर्णपणे निघेल आणि कोंडा बाजूला होईल। इथे मी सर्व कोंडा असा बाजूला काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। गरज असल्यास तुम्ही हा कोंडा परत एका पाण्याने धुवून घेऊ शकता। इथे मी एक स्टीलचा डबा घेतला, त्याला पातळ असं कापड बांधून घेतलं आणि वरून तेलाने ग्रीस करून घेते। तेलाने ग्रीस करून घेतल्यावर वरून आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कारण चीक गाळताना त्याच्यातली जी लाल ताम असते ती खाली जाणार नाही। इथे मी मैदा चाळायची चाळणी घेतलेली आहे, तिलासुद्धा तेल आणि मिठाने ग्रीस करून घेतलं जेणेकरून ती ताम खाली जाणार नाही आणि आपली कुरडई पांढरी शुभ्र अशी तयार होईल। चीक गाळताना ही टीप फॉलो करणं खूप गरजेचं आहे। अशाच पद्धतीने इथे मी सर्व चीक असा गाळून घेतला। आता आपल्याला या चिकात भरपूर असं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला पांढरा शुभ्र चीक असा खाली तळाला बसेल आणि वरती लालसर असं पाणी येईल। आपल्याला झाकण ठेवून थंड जागेत हा चीक ठेवायचा आहे 2 दिवसासाठी। इथे दुसऱ्या दिवशी बघा तुम्ही, दुसऱ्या दिवशी मी या चिकामधलं पाणी काढून घेते। लालसर असं पाणी वरती आलेलं आहे। जोपर्यंत आपला खालचा चीक दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे। इथं आपला चीक दिसायला लागला। आता परत एकदा थंड पाणी घालून आपल्याला हा चीक 1 दिवसासाठी ठेवायचा आहे। 2 दिवस चीक ठेवल्यामुळे आपल्या कुरडया खूप पांढऱ्या शुभ्र तयार होतात। दुसऱ्या दिवशी बघा
आपलं हे चिकावरचं अगदी पांढरं शुभ्र असं पाणी दिसतंय. आता हे पाणी काढून घेऊया, कारण आपल्याला इथं आता कुरडया बनवायच्या आहेत. चीक असा घट्ट तळाला बसलेला असतो, तो चमच्याने असा मोडून घ्यायचा आहे. इथे आपला पांढरा शुभ्र असा चीक तयार झाला, तो एका पातेल्यात ओतून घेतला. आता आपला जेवढा चीक आहे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आता हे पातेलं आपल्याला पाणी मोजण्यासाठी लागणार आहे, म्हणून मी तो चीक दुसऱ्या भांड्यात ओतून घेतला. इथे मी एक जाडबुडाचं पातेलं घेतलं. त्या पातेल्यात आपल्याला जेवढा चीक होता तेवढंच पाणी घालायचं आहे. तुम्हाला एक्स्ट्राचं गरम पाणी लागत असेल तर ते तुम्ही दुसऱ्या गॅसवर ठेवू शकता. पाणी आपलं चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मीठ घालायचं आहे. वाळवणीचा कुठलाही पदार्थ करत असताना त्याला मीठ बेताचंच घालायचं, कारण पदार्थ वाळल्यावर अजून खारट होतो. या स्टेजला आता गॅस कमी करायचा आणि एका हातात लाटणं घ्यायचं आणि दुसऱ्या हातात चीक घ्यायचा. बारीक धार लावायची आणि एका हाताने आपल्याला हा चीक हटवत राहायचा आहे, जेणेकरून या चिकाची अजिबात गुठळी तयार व्हायला नको. एकदम चीक आपल्याला ओतायचा नाही. अगदी बारीक धार लावून आपल्याला हा चीक ओतायचा आहे आणि दुसऱ्या हाताने सतत या बेलण्याने हा चीक हटवत राहायचा आहे. तुम्ही या प्रोसिजरसाठी घरात दुसऱ्या कोणाची मदत घेऊ शकता. हा चीक बेलण्याने सतत आपल्याला हटवत राहायचा आहे. सुरुवातीला जरी थोड्याफार गुठळ्या दिसत असतील तर अजिबात घाबरून जायचं नाही. मात्र गॅसची फ्लेम इथे मी कमीच ठेवलेली आहे, कुठेही वाढवलेली नाही. आपल्याला सतत असा हटवत राहायचा आहे. जसा हा चीक शिजत जाईल तशा गुठळ्या मुडत जातील. इथे आपला चीक बराचसा शिजत आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण सतत हटवत हा चीक इथपर्यंत शिजवत आणलेला आहे. इथे मला थोडा चीक घट्ट दिसतोय, म्हणून मी अर्धा कप गरम पाणी घेतलेलं आहे आणि वरून घालते. परत एकदा चांगलं मिक्स करून आपल्याला बेलण्याचं एक्स्ट्राचा चीक हा काढून घ्यायचा आहे. इथे मी हा चीक काढून घेते आणि हा चीक छान असा पसरून घेते. आता आपल्याला एक सुती कापड घेऊन पाण्यात भिजून आणि पिळून घ्यायचं आहे. हे कापड आपल्याला चिकावर घालायचं आहे, जेणेकरून या चिकामधली वाफ बाहेर येणार नाही आणि चीक आपला छान शिजला जाईल. आता आपल्याला झाकण ठेवून दणदणीत अशी या चिकाची वाफ काढायची आहे. 3 मिनिटांसाठी आपली इथं वाफ काढून तयार झालेली आहे. आता आपण हे सुती कापड अलगद असं काढून घेऊया. बघा, अगदी पांढरा शुभ्र असा हा चीक दिसतोय. परत आपल्याला बेलण्याने हा चीक चांगला मिक्स करून घ्यायचा आणि चांगला असा हटवून घ्यायचा आहे. तुम्ही जेवढी जास्तीत जास्त या चिकाला वाफ घेणार तेवढी तुमची कुरडई एकतारी अशी तयार होईल. कारण तुम्ही चीक कमी शिजवला तर तुमची कुरडई वाळल्यानंतर ती तुटते किंवा लाल पडते तळल्यावर, म्हणून चीक चांगला शिजून घ्यायचा. आता परत दुसऱ्यांदा मी हे वाफ देऊन घेते. सेम प्रोसिजरने आपल्याला 2 ते 3 वेळा हा चीक चांगला वाफून घ्यायचा आहे, जेणेकरून चीक आपला अजिबात कच्चा राहणार नाही. अगदी पांढरा शुभ्र असा चीक तयार होईल आणि कुरडई तळल्यावर अगदी पांढरी शुभ्र अशी तयार होईल. आपल्याला हा चीक परत एकदा बेलण्याने चांगला असा हटवून घ्यायचा आहे. लक्षात असू द्या, इथे मी गॅसची फ्लेम कुठेही वाढवलेली नाही. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. चीक शिजला की नाही ते कसं ओळखायचं? हात आपल्याला थंड पाण्यात बुडवून घ्यायचा आणि चिकावर असा थोपून बघायचा. हाताला चीक चिकटत नसेल तर समजायचं आपला चीक शिजत आलेला आहे आणि जर हाताला चिकटत असेल तर समजायचं आपला चीक अजून शिजलेला नाही. आता बेलण्याचं एक्स्ट्राचा चीक काढून घेऊया. इथे आपला पांढरा शुभ्र असा चीक बनून तयार झालेला आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. अगदी ट्रान्सपरंट असा हा चीक तयार झालेला आहे. याचाच अर्थ आपला कुरडई बनवण्यासाठी चीक शिजून तयार झालेला आहे. परत एकदा चांगला असा मिक्स करून घेऊया, जेणेकरून याच्यात एकही गुठळी राहायला नको. तुम्ही जेवढा जास्तीत जास्त चीक शिजून घ्याल तेवढी तुमची कुरडईची तार चांगली येईल आणि कुरडई वाळल्यावर अजिबात तुटणार नाही. आता आपल्याला हा चीक झाकून ठेवायचा आहे, अजिबात थंड होऊ द्यायचा नाही.
कारण चीक थंड झाल्यावर कुरडई पिळायला खूप त्रास होतो. आता इथं मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे. या पेपरवरच मी कुरडया वाळत घालणार आहे किंवा पिळून घेणार आहे. इथे मी साचा घेतला आहे. जाड शेव पिळण्याची जी प्लेट असते ती प्लेट लावून घेतली. आता आपल्याला या साच्यामध्ये चीक भरून घ्यायचा आहे. चीक भरताना अगदी आपल्याला चमच्याने प्रेस करून चीक भरायचा आहे, जेणेकरून कुरडई पिळताना कुठेही तुटायला नको. दुसरीकडे आपल्याला गॅस कमी करून त्याच्यावर तवा ठेवायचा आणि चिकाचं पातेलं झाकून ठेवायचं, जेणेकरून शेवटची कुरडई पिळेपर्यंत आपला चीक हा गरम असतो. कुरडई पिळायला अजिबात जीवावर जात नाही. इथे मी तुम्हाला कुरडई पिळून दाखवते. बघा, अगदी एक तारी अशी ही कुरडई तयार होते. कुठेही तार तुटत नाही. अगदी पांढरी शुभ्र अशी इथे आपली कुरडई तयार होते. मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही अशा पद्धतीने कुरडया नक्की बनवून बघा. दुसरीसुद्धा कुरडई मी तुम्हाला पिळून दाखवते. अगदी एक तारी अशा या कुरडया तयार होत आहे आणि पांढरी शुभ्र अगदी दुधासारखी दिसते. कारण आपण चीक गाळताना ज्या टिप्स फॉलो केलेल्या आहेत त्या टिप्सने जर तुम्ही कुरडईचा चीक गाळला तर तुमची कुरडई अजिबात लाल होणार नाही. इथे मी जशा बनवल्या पांढऱ्या शुभ्र कुरडया तशाच बनतील. अशा पद्धतीने इथे मी बाकीच्यासुद्धा कुरडया पिळून घेते. बघा, तुम्हाला मी लांबूनसुद्धा दाखवते. अगदी एक तारी अशा या कुरडया इथं आपल्या तयार होत आहे आणि पांढऱ्या शुभ्र अशा दुधासारख्या दिसत आहे. कुठेही लाल अशी कुरडई दिसत नाही. तर या उन्हाळ्यात तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने या कुरडया नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. इथे मी सर्व कुरडया अशा पिळून घेतलेल्या आहेत. जवळपास 25 ते 30 कुरडया इथे पिळून झालेल्या आहेत. तुम्ही तुम्हाला हवं त्या आकारात लहान मोठ्या कुरडया पिळून घेऊ शकता. 2 दिवस कडक उन्हात वाळून इथे आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. बघा, अगदी पांढऱ्या शुभ्र अशा इथे आपल्या कुरडया एक तारी तयार झालेल्या आहेत. तार बघा किती छान आलेली आहे. कुरडई वाळल्यावर सुद्धा अजिबात लाल दिसत नाही. अगदी पांढरी शुभ्र अशी ही कुरडई दिसते. तुम्ही माझ्या सांगितलेल्या टिप्स फॉलो करून या कुरडया या उन्हाळ्यात नक्की बनवून बघा. आता मी तुम्हाला या कुरडया तळून दाखवते. इथे मी कढईत तेल गरम करायला ठेवलंय. तेल तापलं की नाही ते कसं ओळखायचं? कुरडईचा एक तोडा तेलात घालायचा. तो तळल्यावर लगेच वरती आला की समजायचं तेल छान तापलं गेलेलं आहे. आता आपण यात कुरडई घालूया. कुरडई तेलात घातल्यावर अगदी तिप्पट चौपट इतकी फुलते, तुम्ही बघू शकता. आणि अगदी पांढरी शुभ्र अशी इथे आपली कुरडई बनून तयार झालेली आहे. कुठेसुद्धा लाल अशी ही कुरडई दिसत नाही. अगदी दुधासारखी पांढरी शुभ्र अशी इथे आपली कुरडई तयार झालेली आहे. तळलेल्या कुरडईचा आकार आणि तळलेल्या कुरडईचा आकार तुम्ही बघू शकता. अगदी चौपट असा फुललेला आहे हा कुरडई आपली. इथे मी दुसरीसुद्धा कुरडई तुम्हाला तळून दाखवते. तेलात घातल्यावर अगदी चौपट अशी आपली इथे कुरडई फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र अशी तयार झालेली आहे. इथे आपली दुसरीसुद्धा कुरडई तळून तयार झालेली आहे. बघा, अगदी पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत अशा इथं कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत. तर ह्या उन्हाळ्याच्या सीझनला तुम्ही मी सांगितलेल्या टिप्सने कुरडया नक्की बनवून बघा. तुमच्या कुरडया कशा झाल्या ते कमेंट करून नक्की कळवा. तोंडात टाकताच विरघळेल अशी आपली ही कुरडई पोंग्यासारखी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहे. तर ही जी कुरडई बनवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. सांगितलेल्या टिप्स आहेत त्या वापरून तुम्ही नक्की कुरडई बनवून बघा आणि ती कशी झाली ती मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.